पहिला चेंडू चांगल्या गुड लेन वर टाकतोय तो प्रकाश सुतार. एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय प्रकाश सुतार. शॉर्टपिच लाईनचा चेंडू चांगला फटका जमीन लगत मारलेला हा चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावेचा चांगला फटका येतोय तो हर्ष लुस्ट्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुढे टाकलेला हा चेंडू काही वेळ हवेत होता. 1 बाउन्स 2 बाउन्स. पुन्हा एकदा शॉर्टपिच लाईनचा हा चेंडू पकडू शकणार नाही तो बॉल तिथे. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न राहुल याचा नाव. पुन्हा एकदा जमीन लगत मारलेला हा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. 2 स्ट्रायकर आलाय तो प्रथम कोंडालकर. पहिल्या षटकामध्ये केवळ एक चेंडू भेटला होता प्रथम कोंडालकर याला खेळण्यासाठी. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू निर्धाव चेंडू. घुसणार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. त्याच्यावर प्रहार चढवलाय राहुल कनोजे. कोणतेही चुकी करत नाही. फलंदाज बाद होतोय प्रथम कोंडालकर. मोठा हादरा बसतोय तो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला होता. त्यानंतर चांगला फटका तिथं मारला होता प्रथम याने. परंतु फलंदाज बाद होतोय त्या चेंडूवर प्रथम. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय तो हसमुख कोंडाल. आसऱ्याला परतलेत एक हर्ष लुस्टे तर एक प्रथम कोंडालकर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? हो. फलंदाज बाद होतो. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. स्ट्राईकवर आहे तो राहुल. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला चेंडू. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आता थांबवलंय रोहित आणि राहुल याला थांबवलंय. एक धाव तर घेतलेली आहे. एक धावेने संघाची धाव संख्या होते ती 14. शेअर चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव. उलटा स्वरूपाचा हा चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही तो रोहित याला. केवळ एक धाव. एक धावेने स्ट्राईकवर आहे रोहित. जाईल ना तेव्हा माहित पडेल केवढा गॅप आहे माहिती आहे काय. उलटा स्वरूपाचा हा चेंडू समोर मारलेला. नथुराम कनोजे चांगले क्षेत्ररक्षण. तिथं चांगला थ्रो. केवळ एक धाव. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ढकललाय. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय तो राहुल. 2 धावेने संघ. पुन्हा एकदा चांगला फटका तिथं राहुल याच्या बॅट मधून आली. एक धाव. एकाच धावेवर समाधान मानतोय तो राहुल. एक धावेने संघाची धाव संख्या होते ते 20. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. त्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या त्या यश पवार याने. त्रिपलाचे बाद होतोय रोहित. केवळ 20 धावा. मला पण नाही माहिती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जयेश कनोजे कोणतेही चुकी करणार नाही. अनिकेत आला तसा परत जातोय तंबू मध्ये. हॅट्रिक होणार का फायनलच्या सामन्यामध्ये? समोर आहे पार्क. फलंदाजी करू शकतो. एक गोलंदाजी. निर्धाव चेंडूची संघ. षटका अखेर संघाची धाव संख्या येते देवघर 11 या संघाची 20. श्री राहुल. मोठे फटके मारावे लागतील जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. कमीत कमी 35 प्लस तरी धावसंख्या पाहिजे ती देवघर या संघाची. पुन्हा एकदा जमीन लगत मारलेला हा चेंडू. केवळ एक धाव. आवश्यकता आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईल का? परंतु 6 धावेचा फटका येतोय पार त्याच्या बॅट मधून आला तर आलेला आहे.
या इनिंग मधला पहिला षटकार येतोय तो पारतेच्या बॅटमधून. पुन्हा एक बोल्ड. ट्रिपल अचीत बॉल. हा येतो. गाडी नाही ना नेली मी. शेवटचा एक चेंडू बाकी. आवड नाही त्यान बॉल षटक तर 4 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली.